नमस्कार, मी अजय भोयर, नागपूर विभाग अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना। आज माझे दोन सहकारी नागपूर विभागाचे प्रहारचे सचिव कुरवाडे सर आणि नागपूर विभागाचे उपाध्यक्ष हिरभाने सर, या दोघांना महाराष्ट्र शासनाने 2021-22 मध्ये जो आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला होता, तो पुरस्कार शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही भयावह स्थिती निर्माण झालेली आहे, सातत्याने शिक्षक रस्त्यावर उतरतो आहे आणि म्हणून एक क्लेश म्हणून या दोन्ही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातून शासनास इशारा देण्याकरता याची पत्रकार परिषद आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे की शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, या भूमिकेसह आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आहे। आम्ही 6 मागण्या या माध्यमातून केलेल्या आहेत। शाळा बंद करणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करावा, कारण की त्या शासन निर्णयामुळे राज्यातील गोरगरिबांचं शिक्षण हिरावून घेतल्या जाणार आहे। त्याचप्रमाणे TETचा विषय आहे की TET सरसकट लागू केल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे। म्हणून सरसकट सर्वांना TET लागू करू नये। राज्यातील जे शिक्षक आहे त्या शिक्षकावर BLO सारखे अशैक्षणिक कामं लादलेले आहे, ते कामं काढून घेऊन ज्या कामाकरता शिक्षक लागलेला आहे तेच काम त्या शिक्षकाला करू द्यावं। त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये बोकाळला भ्रष्टाचार, या शिक्षण क्षेत्रामध्ये काही मोजके सोडले तर भ्रष्ट अधिकारी आणि काही भ्रष्ट संस्थाचालक यांच्याकडून सातत्याने आमच्या शिक्षकांचं शोषण होत राहते। शिक्षण विभागामध्ये पैशाशिवाय कामच होत नाही। कधी कधी असं वाटतं की लोकसेवा हमी कायदा तुम्ही काढून टाका आणि त्याच्याऐवजी एक भ्रष्टाचाराचं कोणत्या कामाचं किती पैसे लागणार आहे याचं एक दरपत्रक लावून टाका। अशा प्रकारच्या मागण्या घेऊन त्याचप्रमाणे राज्यामध्ये जे काही विनार्थ शिक्षक आहे लागलेले 60,000 शिक्षक आहे की जे गेल्या 25-30 वर्षापासून मला 100% पगार कधी मिळेल याची वाट पाहत आहे, त्यांना 100% पगार सेवानिवृत्तीच्या वेळेस तरी किमान त्यांच्या पोटामध्ये जाऊ द्या। अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या सर्व मागण्या 1 महिन्याच्या आत शासनाने सकारात्मक निर्णय नाही घेतला तर आमचे प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू हे आमच्या या 2 मित्रांसह राज्यातील इतरही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना घेऊन माननीय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांच्याकडे जाऊन एक शासनाचा निषेध म्हणून, कारण की जर आमच्या मागण्या जर तुम्ही मान्य करू शकत नसाल तर आमच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची आमच्या या पदाधिकाऱ्यांना गरज नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। तुमच्या मागण्या जर पूर्ण नमस्कार, मी गजानन कुरवाडे, सचिव नागपूर विभाग, प्रहार शिक्षक संघटना। शासनाने सन 2021-22 मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या कार्याचा गौरव म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान केलेला। त्याबद्दल शासनाचे आभार आणि धन्यवाद। पण सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रामध्ये जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये मराठी माध्यमाच्या तसेच हिंदी माध्यमाच्या पण अनुदानित शाळा दिनांक 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामुळे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परिणामी या अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली। म्हणजे एकीकडे त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा या शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंतासुद्धा आम्हास वाटते। शिवाय या अनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर सुद्धा विविध अशैक्षणिक कामाचा बोजा आहे। त्यामुळे हे शिक्षक त्रस्त झालेले आहेत आणि त्यांना कुठेतरी एक दिलासा मिळावा आणि शिक्षकांच्या समस्यांची जाण
शासनास व्हावी या उदात्त हेतूने आम्ही शासनास हा पुरस्कार परत करण्याचा इशारा या माध्यमातून देत आहोत. कुमार तिरभाने, मला शासनाने जो राज्य गुणगौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले यांच्या नावानं दिलेला आहे त्याबद्दल शासनाचा आम्ही आभारच व्यक्त करतो. पण दुसरीकडे आमचा गौरव करत असताना आम्हाला आमच्यावर लादलेली जी अशैक्षणिक कामं आहे ती कमी करावी. त्यानंतर सरसकट TETचा जो निर्णय आहे तो रद्द करावा. त्यानंतर तिसरं जे आमचं महत्त्वाचा उद्देश होता की हे जो 15 मार्चचा जो GR आहे ज्यामध्ये पटसंख्येअभावी मराठी माध्यमाच्या शाळा बंद होऊन गोरगरिबांचं वंचितांचं शिक्षण जे कमी होणार आहे किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो कमी व्हावा आणि त्या विद्यार्थ्यांचं पुनर्वसन करण्यापेक्षा प्रत्येक गावातील मराठी माध्यमाच्या शाळा राहाव्या यासाठी शासनानं प्रयत्न करावा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले, शाहू आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं जर असेल तर मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्या पाहिजे आणि एक चांगलं निरोगी वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे. आणि हे जर होत नसेल तर आम्ही याद्वारे या परिषदेद्वारे इशारा देऊ इच्छितो की जर शासन यामध्ये सकारात्मक निर्णय घेत नसेल तर आम्ही आमचा पुरस्कार परत करू.